ठाणे भाजपाची राष्ट्रीय एकता आणि जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता ठाणेकरांच्या वतीने राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते। भाजपाचे आत्ताच स्थानापन्न झालेले ॲडव्होकेट संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवण्यासाठी आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी या तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी फक्त पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांनी या पदयात्रेत भाग घेतला होता। या पदयात्रेचा कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सुरुवात होऊन मुख्य बाजारपेठ जांभळी नाका येथून पुढे जाऊन ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ समारोप झाला। या पदयात्रेमध्ये भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे राष्ट्रीय नेते विनय सहस्त्रबुद्धे, भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वाघुले, भाजप जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा ठाणे स्नेहा पाटील, राजेश मडवी, सेवानिवृत्त लष्कर अधिकारी, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तिरंगा पदयात्रा ठाण्यात होती आणि जेव्हा देशाची हाक येते तेव्हा ठाणेकर नागरिक कुठेही कमी नहीं। देश मोदी जी के साथ है, देश सेना के साथ है और ठाणेकर हमेशा उसमें अग्रणी है। यही ठाणेकर जनता ने दिखा दिया है और जबरदस्त 5-6 हजार लोगों की रैली पद यात्रा जनता उसमें शामिल हुई है और ना कि कार्यकर्ता लेकिन पूरा ठाणेकर जनता ने उसको प्रतिसाद दिया है। सर राजकारणी असं पदयात्रेपासून सर्वसामान्य नागरिकांची तुम्ही आज पदयात्रा काढली, काय सांगाल? नाही, कसं आहे लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीची घोषणा काय आहे, राष्ट्र प्रथम नंतर पक्ष शेवटी स्वतः। आता समजा मी बीजेपीच आहे पण बीजेपी कुठे आहे, देशात आहे। काँग्रेस कुठे आहे, देशात आहे। समाजवादी कुठे, देशात आहे। आता ही रॅली काढताना मी तर बीजेपीची रॅली म्हणून आम्ही काढली तर ते योग्य होईल का? कारण हा देशाचा प्रश्न आहे। पाकिस्तान आणि भारत जेव्हा विषय येतो ते आपल्याला महाभारतातलं माहिती आहे ना, वयम पंचाधिकम शतम। जेव्हा कौरवांशी पांडव लढत होते आणि जेव्हा दुसरे दुश्मन आले तेव्हा कौरव पांडव म्हणाले की आम्ही 1 अधिक 100 105 आहोत। तसं भारतीय राष्ट्रीयत्व, भारत पाकिस्तान विषय जेव्हा पुढे येईल तेव्हा आम्ही नागरिक आहोत, या देशाचे जागरूक नागरिक, देशभक्त व्यक्ती आहोत। म्हणून आम्ही सर्व एकत्र ही रॅली काढले। सर्वांसाठी ओपन आहे, कोणी यायचं नाही यायचं आलं त्याच्या आवडीने येईल, पण आम्ही सर्व नागरिकांसाठी रॅली खुली ठेवली होती आणि त्याचा परिणाम आपण बघितला। अफाट अशी रॅली झाली। आज सगळ्यात एवढी मोठी रॅली ठाणे शहरात मी माझ्या राज्यात तरी बघितलेली नाही, एवढी मोठी रॅली आहे। उद्देश काय होता रॅलीचा उद्देश एवढाच होता की देश सेना के साथ है आणि आम्ही म्हणू देश मोदी के साथ है। उरलेल्या विरोधकांना समजा नसेल म्हणायचं तर ठीक है, पण देश सेना के साथ है और देश के साथ है, देश का नागरिक पूरे भारत माता के साथ है। ही घोषणा सर्वांसाठीच आहे। भारत माता की